नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या हातामध्ये हा जो पाण्याचा ग्लास आहे, जर आपल्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाने असं सांगितलं की ह्या पाण्यामध्ये आहे ना मनुष्याची आणि प्राण्याची विष्ठा मिसळलेली आहे, तर तुम्ही हे पाणी प्याल का? तुम्ही ह्या पाण्याने आंघोळ कराल का? नाही करणार ना. पण जरी एखादा समजा नेता असेल, मुख्यमंत्री, आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही ह्या पाण्यामध्ये असं काहीच नाही आहे आणि तुम्ही आंघोळ करू शकता, पिऊ शकता, तर तुम्ही त्या माणसाला शिवाय द्याल की नाही? की बाबा अरे टेस्टिंग करणाऱ्या टेस्टिंग एजन्सीने सांगितलं की ह्याच्यात हे आहे, दिसायला हे पाणी घाण दिसतंय, आता म्हणजे मी स्वच्छ घेतलंय, पण तर हे असंच झालंय आपल्याबरोबर. महाकुंभाचे हे फोटो तुम्ही बघा. महाकुंभाचा हा जो काही पर्व आहे, हा खरं तर श्रद्धेचा विषय आहे आणि अनेक लोकांच्या श्रद्धा असतात, लोक जातातही. मलाही क्युरियोसिटी होती की काय असते हे बघायला पाहिजे, जायला पाहिजे. भारतभरातले तिथे लोक येतात, भारतभरातले लोक बघायला मिळतात. या गोष्टीमुळे मला असं वाटलं होतं की आपण जाऊन बघायला पाहिजे. पण काही लोक असे आहेत की ज्यांना तिथे गंगेमध्ये डुबकी मारायला जायचे असते आणि आता ह्या गंगेच्या ह्या पाण्यामध्ये फिकल कोलायफॉर्म आहे असं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने सांगितलं. आणि हा बोर्ड सरकारचाच आहे, जो भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये, हवेमध्ये किती प्रदूषण आहे हे सतत चेक करत असतं आणि सांगत असतं. आता ह्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाने सांगितलं, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी सांगितलं, जे सुद्धा अशाच प्रकारचं काम करतं की कुठले एअर क्वालिटी कशी आहे, पाण्याची क्वालिटी कशी आहे. आता हे दोन्ही मोठ्या एजन्सीज हे सांगत आहे की ह्या गंगेच्या त्या तिथल्या पाण्यामध्ये, महाकुंभाच्या पाण्यामध्ये फिकल कोलायफॉर्म नावाचा एक बॅक्टेरिया आहे, जो की खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे असं नाही की थोडासा कुठेतरी सापडला. 73 ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे सॅम्पल घेतले आणि त्या सगळ्या सॅम्पलमध्ये त्यांना फिकल कोलायफॉर्म सापडले. हे फिकल कोलायफॉर्म काय असतात माहितीये? हे इंटेस्टाईनमध्ये असतात कुठल्याही प्राण्यांच्या. आणि ह्या इंटेस्टाईनमधनं जेव्हा आपली विष्ठा बाहेर पडते, ही विष्ठा जर पाण्यामध्ये मिसळली तर तो कोलायफॉर्म त्याच्यामध्ये मिसळतो आणि मग त्या टेस्ट ज्या आहेत पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या त्या पॉझिटिव्ह येतात. याचा अर्थ या पाण्यामध्ये ह्या विष्ठा मिसळत आहेत आणि हे असं पाणी आहे, या अशा पाण्यामध्ये भारतभरातले लोक जाऊन तिथं डुबक्या मारत आहेत. एकदम स्वच्छ पाणी असतं तर डुबक्या मारायला काहीच अर्थ नाही, एकदा नाही 100 वेळा डुबक्या मारा तुम्ही. पण ते पाणी खराब आहे आणि ते खराब पाणी आहे असं पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणत असलं तरी मीडियावाले तुम्हाला सांगत नाहीयेत. तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की नाही नाही हे काय विरोधी पक्ष नेते काही पण हे करतायत, बदनामी करतायत विरोधी पक्ष नेते. अरे मोदीचं सरकारचं हे आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि त्यांनी सांगितलं की पाणी पोल्युटेड आहे. पिणं तर सोडा, आंघोळ सुद्धा नका करू, त्यांनी स्किन डिसीज होऊ शकतात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे आजार होऊ शकतात. जर की ते लंग्समध्ये गेले तर लंग्स इन्फेक्शन होऊ शकतं, तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं, तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात असं पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणतं. किंवा फिकल कोलायफॉर्ममुळे होणारे हे आजार आहे, ही अशी परिस्थिती आहे. आणि योगी आदित्यनाथ म्हणतात नाही नाही हे काही पण सांगतात, गंगा नदी कधीच प्रदूषित होऊ शकत नाही. हे फोटो जे तुम्हाला इथे दिसून राहिले केव्हापासूनचे, तुम्हाला असं वाटतं का की हे पाणी स्वच्छ असेल? आता बरेचदा जे खूप लोक आहेत ना डुबकी मारताना, जे फक्त आपल्याला तेवढा वरचा त्यांचा फोटो दिसतो, काहीतरी छान कपडे घातलेले असतात, डुबकी मारतायत असं, आणि आपल्याला असं वाटतं वा किती छान, मी पण असाच फोटो काढला असता आणि टाकला असता फेसबुक वगैरे, नाही का, भारी वाटलं असतं इम्प्रेशन मारायला. आणि ह्या अशा ह्याच्यामधून पण खूप लोक जातात कुंभमेळ्याला. आणि म्हणून मी तुम्हाला हे पण फोटो दाखवत आहे, कारण हे फोटो कोणी नाही दाखवले तुम्हाला. कुंभमेळ्याचे चांगलेच फोटो पाहायला मिळाले असतील. चांगल्या फोटोबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण हे फोटो खराब याच्यासाठी आहे की तुमची हेल्थ त्याच्यामध्ये आहे. एक काकू ही पाणी पित आहे आणि रोज हजारो लोक पाणी पित आहेत ते गंगेचं पाणी. पोल्युशन कंट्रोल बोर्डाने पिऊ नका असं सांगितलं. ही सरकारची जबाबदारी असते लोकांना हे सांगणं की नाही नाही आता हे प्रदूषित झालंय, थांबवा, नका पिऊ, काही दिवस थांबवा, स्वच्छ होऊ द्या, आम्ही स्वच्छतेची यंत्रणा हे करतो. तर हे मुख्यमंत्री म्हणतात काही नाही, स्वच्छचे पाणी पिऊ शकता, आंघोळ करू शकता. लोकांना मारून टाकायचा प्लॅन आहे का यांचा? नाही, मला हे कळलंय की यांचं जे काही सरकार आलेलं आहे नाही, यांना गरीब तर नकोच आहे गरिबांसाठी, कारण यांना खर्च करावा लागतो असं त्यांना वाटतं. खरं तर सरकार तिथे बसवलं जातं हे गरिबांच्या कल्याणासाठी. ओके, सरकारची ती पहिली जबाबदारी असते, लोक कल्याण. पण ह्यांना ते करायचं नाहीये आणि अशा प्रकारे गरिबांना काहीही सांगत नाहीये. या बातम्या पसरल्या पाहिजे, हे फोटो दिसले पाहिजे लोकांना. आणि बरं तिथे जाणारेही लोक, मला खरोखर खूप कमाल वाटते. तुम्हाला खरंच त्या गंगा मैयाची जर का काळजी असेल, हे लोक काय करतात म्हणजे मी इतके व्हिडिओ बघितले, माझे काही मित्रमैत्रिणी गेले ते व्हिडिओ फोटो पाठवत आहेत मला. पण माझ्या मित्रमैत्रिणीबद्दल एक सांगायचं तर त्यांनी डुबक्या नाही मारल्या, त्यांनी बघितलं पाणी खूप घाण आहे, मी नाही मारणार डुबकी.
त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते त्यांनी सांगितलं की लोक पाणी पित आहेत, लोक तिथे पूजा करतात, फुलं टाकतात, दिवा लावतात. ठीक आहे, फुलं टाकणं हे एक वेळ समजू शकतो, पण ज्या पॉलिथिनमध्ये फुलं घेऊन गेलेले असतात त्या पॉलिथिन पण त्या पाण्यामध्ये टाकून देतात. ते द्रोणमध्ये दिवा लावलेला असतो प्लास्टिकचा, तो द्रोण तो पाण्यामध्ये जातो. ते प्लास्टिकचं ताट असतं ते पण पाण्यामध्ये तसंच टाकून देतात. काही लोक कपडे टाकत आहेत, काय काय घाण टाकून. अरे तुम्हाला त्या नदीच्या पाया पडायच्या आहे, तिच्यात आपलं काय स्वच्छ करायचंय मन, की तुम्हाला त्या नदीला घाण करायचं? तुम्हाला कसं कळत नाही की या नदीला आपण घाण करतोय? आणि हे जे काही मीडियाची याच्यामध्ये दोष आहे, 144 वर्षानंतर आलाय म्हणे हा कुंभ, असं काही नाहीये. शंकराचार्य म्हणतात असं नाही आहे. हे 12 वर्षांनी येतो कुंभमेळा मोठा. आणि हे जे मीडियावाले सांगतात 144 वर्ष, त्यामुळे सगळ्यांना भीती वाटायला लागली की आता हे डबल 144 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यात येणारच नाही, आणि त्यामुळे लोक जात आहेत. आणि ती जी चेंगराचेंगरी झाली, शेकडो लोक मेले, तिथे सुद्धा या मोदींनी योगीनी जसं आता म्हणतायत ना की ह्याच्यात काहीच नाहीये, इथे दिसतंय पाणी ते घाण म्हणून लपवू नाही शकत. हे फोटो दिसू शकतात. मेलेल्या माणसांचे आकडे लपवले, प्रेत लपवले. लोकांना अजूनही माहीत पडलेलं नाहीये की आमच्या घरचे कुठे गायब झालेले आहेत म्हणून. हे ते झालं, चेंगराचेंगरी झाली, 2-3दा आग लागली. या सगळ्या बातम्यांनी दाबण्याचं काम केलं. आणि आज जेव्हा याच्यात तर जीव गेलेच, पण हे जीव पाण्यामधून सरकार, हे नरेंद्र मोदीचे भक्त अंधभक्त म्हणतात ना विश्वगुरु विश्वगुरु, हे विश्वगुरूचं लक्षण आहे? विश्वगुरु झालेल्या देशामध्ये इतकी घाण असते? देशातले 100, जगातले 100 देश मी तुम्हाला दाखवते की ज्या ठिकाणी नद्या स्वच्छ आहेत, अत्यंत स्वच्छ, आणि नागरिक एकदम सगळं पालन करतात आणि सरकार जबाबदारीने वागतं. हे जबाबदारी झटकणारे लोक विश्वगुरु नाही होऊ शकत. थांबा तुम्ही थोडं. विश्वगुरु होईल भारत जेव्हा भारत शिक्षित होईल, जेव्हा लोकांना कळेल की असं घाण नाही टाकायला पाहिजे, जेव्हा सरकार हे खोट्या गोष्टी खऱ्या आहेत त्या खऱ्या दाखवेल, सरकार खोटं बोलणार नाही, सरकार आपल्याच रिपोर्टला खोटं म्हणणार नाही, जेव्हा लोक मेले तर बाबा त्याची जबाबदारी घेतील, माफी मागतील, तेव्हा देश पुढे जाईल. तेव्हा जगाला कळेल की नाही हे ऑनेस्ट लोक आहेत, झाल्या चुका तर मान्य तर करतात. मान्यच करायला तयार नाहीये. हे सुद्धा फोटो आहेत, हे सुद्धा व्हिडिओ आहेत. शक्य झाल्यावर तर तुमच्या ओळखीतल्या ज्या ज्या मित्रमैत्रिणींनी कुंभमेळ्याला जायचं ठरवलंय त्यांना हे पाठवा. मला बिलकुल कुठल्याही याला दोष द्यायचा नाही आहे. मी अत्यंत धार्मिक आहे. मी रोज देवाची पूजा करते, अगरबत्ती लावते, दिवा लावते, प्रार्थना, ध्यान, माझे रिच्युअल्स आहेत. मला माहिती आहे देव असणं काय आहे, प्रार्थना करणं काय आहे. पण हे जे इथं घाण दिसते ना, मला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पॉझिटिव्हिटी, शांतता हे दिसत नाही. आणि हे दिसत नसेल तर ते सांगणं ही माझी जबाबदारी मी समजते. त्यामुळे ज्या कोणी तिथे जायचं ठरवलंय नक्की जा, फोटो काढा आणि सांगा की गंगा मैया डुबकी मारायला जाईल. मी पण जाईल जेव्हा ती एकदम स्वच्छ होईल तेव्हा. आणि मी एक नगभर सुद्धा प्लास्टिक टाकणार नाही, खालेलं चॉकलेटचं प्लास्टिक सुद्धा त्याच्यात टाकणार नाही, कुठलाही दिवा त्याच्यामध्ये प्लास्टिक असं सोडणार नाही. वाहिलं तर एक फूल मी नक्की वाहीन, कारण हे फूल डिग्रेड होतं. फुलांनी नदी खराब होत नसते, नदी खराब होते ती प्लास्टिकमुळे. त्याच्यात चड्ड्या धुतल्या, साबण शॅम्पूने डोकं धुतलं तर नदी खराब होत असते. हे प्लीज समजून घ्या. आणि हे सरकार तर नाकामयाबी आहेतच, हे अमान्य करणारे आहेतच. निदान आपण तरी जागरूक नागरिक होऊया, तरच आपला देश पुढे जाईल. आज मला हे सांगायचं होतं. थांबते. या सगळ्या फोटोंकडे पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही असे फोटो पाहिले का? तुमच्यापर्यंत आले नसतील तर त्या सगळ्या रिपोर्टरला शिव्या द्या, कारण त्यांची जबाबदारी असते चांगल्यासोबत वाईटही दाखवणं. थांबते. धन्यवाद.